हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो सण उत्सव प्रचंड उत्साहानं साजरा होतो तो म्हणजे गणेशोत्सव. यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या 4 दिवसांवरती आलेला आहे. वेगवेगळ्या स्तरावरती या गणेशोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे, संपत चाललेली आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आज आम्ही बोलणार आहोत की हा गणेशोत्सव अधिक आनंदाचा आणि त्याचबरोबर तो पर्यावरणपूरक आपल्याला करता येईल का. खरं तर गेल्या 10-15 वर्षामध्ये कोल्हापूरकरांनी आपल्या कृतीतून या गणेशोत्सवाला एक विधायक स्वरूप दिलेलं आहे. याच कोल्हापूरमध्ये आता गणेश मूर्ती दान केल्या जात आहेत. याच कोल्हापूरमध्ये रंकाळ्यामध्ये गणेश मूर्ती विसर्जित केल्या जात नाहीत. याच कोल्हापूरमध्ये आता निर्माल्य दान ही संकल्पना सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणजेच कोल्हापूरनं अनेक पथदर्शी उपक्रम संपूर्ण राज्याला देशाला घालून दिलेले आहे. गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरामध्ये पोलीस दलानं डॉल्बी मुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवली आणि त्याला सुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद कोल्हापुरातून मिळतोय. पण अजूनही काही गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. आपण छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपला गणेशोत्सव अधिक मंगलमय, अधिक आनंददायी आणि पर्यावरणाला पूरक करू शकतो आणि त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल. दोघांचे स्वागत आहे. उदय, दरवर्षी आपण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलत असतो. खरं तर गणेशोत्सव हा एकच सण असा आहे की ज्याच्यामध्ये कसलंही आमंत्रण कुणीही न देता हजारो लोक रस्त्यावरती येतात. गणेश विसर्जन मिरवणूक असू दे किंवा आगमनाची मिरवणूक असू दे, प्रचंड उत्साह असतो. पण या उत्साहाला जर आपण विधायकतेची जोड दिली तर मला वाटतं त्या उत्साहाला, आनंदाला आणखीन 4 चांद लागतील. या दृष्टीने मला पहिल्यांदा विचारायचं आहे की मुळात आपण जी काही सुरुवातीला मूर्तीदान संकल्पना मांडलेली होती, निर्माल्यदान संकल्पना मांडली होती, त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. गेल्या काही वर्षामध्ये पोलीस दलाचा प्रयत्न आहे की डॉल्बी मुक्त गणेशोत्सव असावा. त्यालाही यश येते. पण हे यश किती टक्के असं तुम्हाला वाटते? हे यश खरं तर खूप आहे असं मी ते म्हणतो. त्याचं कारण असं की शहरामध्ये साधारणतः 1501 मंडळ आहेत. 1500 मंडळामधली 901 मंडळं साधारणतः मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. 900 मधले 90 मंडळांच्याकडं अशी म्हणजे डॉल्बी सदृश्य म्हणजे ध्वनिक्षेपक असलेली यंत्रणा आहे आणि आवाजाची मर्यादा ओलांडली जाते अशी 9च मंडळ आहेत. बरोबर. त्यामुळं माझ्या दृष्टीने 1500च्या तुलनेमध्ये 9 हा अगदी निग्लिजिबल आकडा आहे. नाही, लोकांना आता कळून चुकलेलं आहे की या ध्वनी प्रदूषणाचे काय दुष्परिणाम आहेत ते. आणि म्हणून आज मी गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल की आपण एक ENT डॉक्टर पण आणलेले होते की ध्वनी प्रदूषणामुळे काय काय तोटे होतात ते सांगायला. पण आता लोकांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे लोकांनी हे ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे बऱ्याच जणांना कळते पण वळत नाही, एवढीच फक्त आता मुद्दा राहिला आहे. आणि एकच आहे की 9 मंडळ जी आहेत, मी कोणाचा नावाचा उल्लेख करायची आवश्यकता नाहीये, पण एक आहे की त्यांना आपली काहीतरी एक मोठेपण दाखवण्यासाठी किंवा हे दाखवण्यासाठी ते करायला जातात. पण त्यांच्याबद्दल तसं नाहीये. लोकांच्या मनामध्ये उलट आहे की नाही, आम्ही आमच्या भागातला जो गणपती ज्या पद्धतीने जातो त्याचं कौतुक आहे लोकांना आणि लोक पारंपरिक वाद्यांच्या ह्याच्याकडे जास्त आकर्षणाने बघतात. म्हणजे विशेषतः स्त्रिया म्हणजे मुलं यांना काय आकर्षण कशाचं आहे तर लेझिम खेळणं, धनगरी ढोल वाजणं, टिपरी खेळणं, ही जी ट्रेडिशनल फोक कल्चर मधली जी हे आहेत त्याच्यावरती जास्त लोकांना. आणि गेल्या वर्षी आपण बघितलं तर ते ब्रास बँड बेजो होते ते खूप आले होते, सुंदर होतं. आणि इव्हन म्हणजे लोकांनी आपण सुद्धा मागच्या वेळेला लेझिम खेळलो, म्हणजे आम्ही मिरवणुकीमध्ये लेझिम खेळायचा आनंद याही वयामध्ये घेऊ शकलो. त्याचं कारण की त्याचा एक वर्ग, एक नवीन तरुणांचा गट तो असणार आहे, ते अप्रिशिएट करणार आहेत. बरोबर आहे, त्यांना ते आवडतं, हे बरोबर आहे. पण तरी सुद्धा त्याचे धोके काय आहेत? आजपर्यंत कोल्हापूरमध्ये आपण पाण्याच्या प्रदूषणाबद्दल, ध्वनीच्या प्रदूषणाबद्दल, वायूच्या प्रदूषणाबद्दल आणि एकूणच सामाजिक प्रदूषणाबद्दल, विचारांच्या प्रदूषणाबद्दल बोलत आलो. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण आठवण करून द्यायला हरकत नाही कोल्हापूरकरांना सगळ्या एकदा की आपण गुटख्याची चळवळ कोल्हापुरात सुरू झाली. गुटख्याच्या दहीहंडीला विरोध केला, गुटख्याच्या जाहिरातीला विरोध केला. आपल्या गणेशोत्सवामध्ये दारूची आणि गुटख्याची जाहिरात होत नाही आणि याचा आम्हाला अभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. दुसरा मुद्दा आपल्याकडे, आपण गुलाल उडवत नाही.
आणि आपल्या मिरवणुकीमध्ये गुलाल कधीही नसतो आणि ही एक खूप छान गोष्ट आहे की गुलाला शिवायची मिरवणूक होते. आपण खूप चांगले कपडे घालून जाऊ शकतो. बेसिकली चेहरे आपले ओळखीचे राहतात सगळ्यात. आणि सध्याच्या काळात तर गुलाला विना मिरवणूक ही म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने गरजेची गोष्ट आहे. कारण गुलाल माखलेली जी लोक असतात त्यापैकी नेमके कोण आहेत हेच कळत नाही आणि त्याच्यामध्ये जे अँटी सोशल एलिमेंट असतात त्यांचं फावतं. मला अंकित गोयल साहेब तुम्हाला विचारायचंय की गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं सातत्यानं डॉल्बी मुक्त गणेशोत्सव संकल्पना राबवून धरली. या वेळेला थोडंसं पोलिसांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव संकल्पना तेवढ्या ताकदीनं राबवली नाही असं वाटते का तुम्हाला? नाही, आम्हाला असं वाटत नाही. इनफॅक्ट आम्ही त्याला अजून एक वेगळं रूप दिलेलं आहे की डॉल्बी आणि दारूमुक्त गणपती आम्हाला पाहिजे. आता तुम्ही मेन्शन केलं की विचारांचा प्रदूषण झालेला आहे, तर आपण डॉल्बी मुक्त गणपती म्हणा किंवा दारूमुक्त गणपती म्हणा, हे सगळं आपण विचाराचं जे पोल्युशन झालेलं आहे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत. म्हणजे वेगवेगळे आपण मीटिंग घेतलेले आहे आणि प्रत्येक मीटिंगमध्ये आमचं जे फोकस एरिया आहे तो असं आहे की गणपती उत्सव, गणेशोत्सवचा जे मूळ हेतू आहे, जे स्पिरिट आहे, ते स्पिरिट अशी आहे की लोकांना एकमेकांशी कसं जोडायचं, कसं प्रेमचा प्रसार समाजामध्ये करायचा. डॉल्बी लावून एकदा आपण डॉल्बी लावतो जर प्रोसेशनमध्ये, तर एकतर जे त्याचे हेल्थवर दुष्परिणाम आहेत तर आहेतच. दुसरा त्याचा इम्पॅक्ट असं असतं की जे प्रोसेशन आहे ते इन्क्लुझिव्ह राहत नाही. कसं म्हणजे वृद्ध लोक त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. बरोबर. डॉल्बी लावून ढिंगामस्ती त्याच्यामध्ये जास्त होतात म्हणून काही लेडीज म्हणतात की आम्हाला तिथे त्या मिरवणुकीत जायचं नको आहे. तर आपण जर असं म्हणत असेल की गणेशोत्सव एकमेकांशी जोडायचा उत्सव आहे आणि आपण डॉल्बी लावून त्याला इन्क्लुझिव्हली फक्त काही वर्गासाठी ते प्रोसेशन जर सुरू असलं तर ते एक चुकीची गोष्ट आहे. आणि तसेच दारूचं पण आहे. दारू एकदा जर दारूचं हे जास्त असतात प्रयोग, तर त्याच्यामध्ये ढिंगामस्ती जास्त असतात आणि लेडीज वगैरे ते जात नाही. आणि यावेळी आम्ही मोठमोठे होर्डिंग्स पण लावलेले आहे. व्हॉट्सअपवरती आमचा खूप जोर आहे. म्हणजे व्हॉट्सअपवर लोकांना आम्ही हे फॉरवर्ड करतो. गायकवाड साहेबांनी आमची मदत केलेली आहे त्याच्यामध्ये की डॉल्बीचे काय दुष्परिणाम आहेत तो मी करतो. मीटिंग्स आमचे खूप सुरू आहे. मी मुद्दाम यावेळी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं या सोशल मीडियाचा वापर अत्यंत चांगल्या कारणासाठी केलेला आहे. डॉल्बीचे दुष्परिणाम काय आहेत याच्याबद्दल काही विशेष मेसेजेस तयार केले आहेत. आपल्या स्क्रीनवर आता जे दिसत आहेत हे मेसेज हे अनेक जणांच्या मोबाईलवरती आता झळकत आहेत आणि या मेसेजेसमधून पोलीस दलाचा प्रयत्न आहे की या वर्षीचा गणेशोत्सव केवळ डॉल्बी मुक्त नको तर त्याचबरोबर दारूमुक्त पण असावा आणि त्याच्यासाठी पोलीस दलांनी या सोशल मीडियाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करून घेतलेला आहे. सर, मला अनेक विचारायचं होतं, या संपूर्ण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दरवर्षी तुम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही ठोस उपाययोजना करता. त्यामध्ये एक असतो तो म्हणजे काही जे तुमच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना हद्दपार करणे किंवा ज्यांच्याबद्दल तुम्हाला शंका आहे अशा लोकांना नजरकैदेत ठेवणे. यावर्षी तुम्ही हद्दपारीच्या काही केसेस आत्तापासून राबवलेल्या आहेत का? हद्दवाढीचे केसेस भरपूर आमच्याकडे आता सध्या त्यांचे प्रोसिजर इनिशिएट झालेले आहे. पण ॲडव्हान्टेज विशेष असं झाला यावेळी की लोकसभेचं इलेक्शन आत्ताच संपलं, तर त्याच्यामुळे जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांच्यावर आम्ही ऑलरेडी हद्दपार आणि इतर जे प्रतिबंधक कारवाई आहे ते केलेलीच आहे. म्हणून काही लोक जे राहिलेले आहेत त्यांचं प्रोसिजर अजून सुरू आहे आणि बाकी जे राहिलेले लोक आहेत त्यांना आम्ही हद्दपार करणारच. त्यांचं प्रपोजल आमच्याकडे पेंडिंग आहे आणि त्याचा फायदा आम्हाला जे येणारं आपला विधानसभाचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये पण त्याचा आम्हाला ऍडव्हान्टेज नाही. कारण तो मुद्दा आणखी गंभीर आहे की या वर्षीच्या गणेशोत्सवाला आगामी विधानसभेची जोड आहे, त्याची झालर आहे. त्यामुळे यावेळी जे अँटी सोशल एलिमेंट असतील त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाला अधिक सतर्क राहावं लागणार आहे. कारण पुढे तोंडावर इलेक्शन आहे. मी एक ऍड करतो की जे आयडेंटिफाईड गुंड आहेत किंवा गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती पोलीस दलाचं लक्ष आहे आणि आपल्याला सुद्धा माहित आहे की बाबा ह्या प्रकरणात आहे. बरोबर. पण या उत्सवाच्या निमित्तानं काही वेळेला म्हणजे सरांनी जे फार महत्वाचा मुद्दा मांडला की दारूमुक्त गणेशोत्सव, कारण ती काही वेळेला नव्याने पहिल्यांदाच दारू पिलेली काही मंडळी त्याच्यात येतात. त्या नशेमध्ये कदाचित अतिउत्साहाच्या भारामध्ये त्यांच्याकडनं अनेकदा गुन्हे घडतात. मला असं वाटतं की आपण सगळ्यांना अपील या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायला पाहिजे की त्या मंडळाचे जे जबाबदार कार्यकर्ते आहेत, प्रमुख मंडळी आहेत, त्यांनी अशी जे आपल्या मंडळाबरोबर नाचणारे, फिरणारे, चालणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करायला पाहिजेत. किंबहुना मी तर असं म्हणेन की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये नसलेला कोण येऊन नाचायला लागलाय आणि तो अनवॉन्टेड काय करायला लागलाय का किंवा तो अतिउत्साहानं काय करायला लागलाय का, काही वेळेला काही अश्लील हावभाव करणं, काही किंचाळणं, विशिष्ट आवाजात किंचाळण्याची एक नवीन काहीतरी क्रेज आलेली आहे. तर आणि तो मग काही मुलींचा ग्रुप आल्यानंतर किंचाळणं, तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपील करूया की
जे मंडळाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत त्यांनी अशा लोकांना आपल्या मंडळाचं नाव खराब होणार नाही याची काळजी जर मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सदस्याने घेतली तर मला वाटतं हा गणेशोत्सव आणखीन आनंदाचा होईल. आणि त्याच्यासाठी मागच्या वर्षी असा एक मुद्दा पण आला होता की शक्य असल्यास प्रत्येक मंडळानं आपापल्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र द्यावं, आयडेंटिटी कार्ड द्यावं, की ज्यामुळे ते खरोखर त्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे एक ओळखायला सोपं पडेल. मला अनेक सांगा सर की या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये तुमचा एकूण बंदोबस्त कसा राहणार आहे? कारण आता मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीची झालर आहे, त्या गोष्टी आहेतच. 2009 सालचा जो अनुभव आहे तो जर बघितला तो विधानसभा निवडणुका तोंडणार होत्या त्यावेळी गणेशोत्सवामध्ये जे काही अप्रिय प्रकार घडले, निंदनीय प्रकार घडले, ते लक्षात घेता यावेळेला तुम्ही विशेष असं काही बंदोबस्त नेमणार आहात का? याच्यामध्ये 2-3 गोष्ट आहे. एक तर 2009चा जे प्रकार घडला मला असं वाटते लोक स्वतःच कंटाळून गेले की असं कसं, म्हणजे असं कसं झालं, एक एक्सेप्शन झालं कोल्हापूरमध्ये. तर यावेळी लोकांचा रिस्पॉन्स तर असं काही प्रकारमध्ये मला तर वाटत नाही की येणार. पण काही जर अँटी सोशल एलिमेंट्स जे असतात आणि विशेष म्हणजे आपण आल्यापासून आपले पोलीस अधीक्षक साहेब आल्यापासून अवैध धंद्यावर खूप क्रॅकडाऊन केलेला आहे. म्हणून जे अँटी सोशल एलिमेंट्स आहे ते गणपती उत्सवचा फायदा घेऊन पोलिसांना त्रास व्हायला पाहिजे म्हणून काही शक्यता ऍब्सोल्युटली आहे. आणि जे गायकवाड साहेबांनी आता मुद्दा मांडला की जे तरुण मंडळी आहे म्हणजे अतिउत्साहात काही करू नये, याच्यासाठी आम्हाला म्हणजे आता 2 महिने झाले आम्ही आणि SP साहेब वेगवेगळे कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना आम्ही प्रबोधन करतो की तुम्ही जर अतिउत्साहात काही केलं तर त्याचे तुमचे करिअरवरती काय काय गैरपरिणाम असतात. म्हणजे तुम्हाला त्यावेळी कळत नाही. 18 वर्षाची वय आहे, 19 वर्षाची वय आहे, तुमच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्याचे काय काय दुष्परिणाम असतात. म्हणजे आम्हाला पण खूप वाईट वाटते, लहान मुलं आहे 18 वर्षाचा, याचं पूर्ण आयुष्य याचं समोर आहे, पण आम्ही काही करू शकत नाही. त्याचं अतिउत्साहात झालं किंवा काय, आम्हाला तर कायद्याचं जे आहे कायद्यामध्ये ते आम्हाला करावं लागतात. तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही त्यांना प्रबोधन करतो. अतिशय गंभीर आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की एखाद्या मुलानं अतिउत्साहाच्या भरात जर काही गुन्हा केला आणि त्याच्याबद्दलचा तसा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद झाला तर तो डाग संपूर्ण आयुष्यभर त्याला तो घ्यावा लागतो, ओझावरती पेलावं लागतं आणि त्याचा परिणाम पुढे नोकरीवरती, पुढच्या शिक्षणावरती होऊ शकतो. पासपोर्ट, नोकरी, सगळीकडे कुठेही म्हणजे तुम्ही कुठलेही. आणि अगदी आता काही बँका कर्ज देताना सुद्धा तुमचं कॅरेक्टर हे केल्याशिवाय, व्हेरीफाय केल्याशिवाय देत नाही. त्यामुळे तरुणांना तर आपण नक्कीच हे सांगायला मला वाटतं यावेळेला तुम्ही या कॉलेज बरोबरच्या मिटिंगच्या बरोबरीनं अनेक मंडळांच्या प्रत्येक पोलीस ठाण्यांनी ह्या मिटिंग घेतलेल्या आहेत. बिलकुल मिटिंग चालू आहे. आपण ग्रुप ऑफ मंडळ्स सुरुवातीपासून आपण कसं केलं, एक पहिले जे आपण मीटिंग घेतले त्या प्रत्येक मीटिंगमध्ये सगळे मंडळांना बोलवलं. त्याच्यानंतर आपण मायक्रो लेवलची मीटिंग्स केले. जे मोठमोठे मंडळ आहेत तिथे ठाणेदारांनी स्वतः 2दा-3दा जाऊन भेट दिली. जे लहान मंडळ आहे त्याच्यासाठी आम्ही PSI नेमले की एक PSI ला हे 3 मंडळ आम्ही दिले. तुम्ही जाऊन म्हणजे दररोजी जाऊन तिथे भेट करा, काय सुरू आहे नेमका, त्यांना सांगा की तुम्ही काही गैरप्रकार करू नका. बाकी काही जर तुमचे मंडळाचे मंडळांचे युवक जर तुम्हाला आग्रह करत असेल की नाही आम्हाला असं करायचं तसं करायचं तर त्यांना कसं समजून सांगायचं, हे सगळं मायक्रो लेवलची सुद्धा मीटिंग आमची यावेळी सुरू आहे. पण यावर्षी अनेक गणेशोत्सव मंडळांनी ऑलरेडी तुमच्याकडे डॉल्बी मुक्त आणि दारूमुक्त गणेशोत्सव करू अशा पद्धतीचं कबूल केलेलं आहे? बिलकुल केलेलं आहे. काही मंडळांनी लिहून सुद्धा दिलेलं आहे यावेळी आम्ही डॉल्बी लावणार नाही. इनफॅक्ट लक्ष्मीपुरीमध्ये मला मंडळाचं नाव आता आठवण येत नाही, त्यांनी तर लेझियमची ट्रेनिंग सुद्धा सुरू केली. यावेळी आम्ही डॉल्बी लावणार नाही. बुधवार पेठेमध्ये पंचगंगा तालमीच्या परिसरामध्ये मला वाटतं ज्या मंडळांनी अशा पद्धतीनं स्वयंस्फूर्तीनं निर्णय घेतलेला आहे आणि पोलीस दलाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचा विशेष सत्कार केला पाहिजे. कारण ही एकानं सुरुवात केली की तर हळूहळू अनेक जणांचे हात लागतात. निश्चितच. आणि कोल्हापूरमध्ये असं झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं आपली मूर्तीदान चळवळ असेल, निर्माल्यदान असेल, रंकायाचं प्रदूषण होऊ नये याच्यासाठी रंकायात गणेश मूर्ती विसर्जित करणार नाही असं नागरिकांनीच ठरवलं. आणि हा जो काही एक चांगला बदल होत गेलाय याची सुरुवात कोल्हापुरात होते आणि बघता बघता हजारो हात त्याच्यामध्ये सामील होतात. या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण अजून काही चांगल्या विधायक गोष्टी करू शकतो का याबद्दल मला माहिती करून घ्यायची आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क
पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत. ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकीथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतो आहोत येणारा गणेशोत्सव आपल्याला अधिक आनंदाचा, आणखीन त्याला विधायकतेचं स्वरूप देऊन पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरा करता येतो का. मगाशी 2 वेळा म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये अनेक चांगले उपक्रम सुरू होतात आणि मग त्यांचा कित्ता संपूर्ण राज्यभर गिरवला जातो. कोल्हापुरामधनं जे काही डॉल्बी मुक्त गणेशोत्सव, यंदा दारूमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना पोलिसांनी मांडलेली आहे, त्याला यावर्षी कोल्हापूरकर साथ देतील अशी मला निश्चित आशा आहे, खात्री आहे. पण उदय, आपण मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं या कोल्हापूरकरांनी पर्यावरणाचं भान राखून अनेक उपक्रम यशस्वी केले. यावर्षी आपल्याला काही नवीन एखादा मुद्दा आपल्याला मांडता येईल का. विशेषतः गणेशोत्सव मंडळांची जी काही वर्गणी जमते ही लाखात नव्हे तर कोट्यावधीच्या घरात असते. म्हणजे गेल्या वर्षी एका संस्थेनं जो काही पाहणी केली आहे, अहवाल त्यांचा जो आलेला आहे, त्यानुसार गेल्या वर्षी कोल्हापुरामध्ये सर्व गणेशोत्सव मंडळांकडून 27 कोटी रुपयांची वर्गणी जमलेली होती. म्हटलं तर हा खूप मोठा आकडा आहे. या 27 कोटी रुपयांपैकी 50 नाही पण अगदी 25 ते 20% रक्कम जर आपण एखाद्या चांगल्या कामासाठी वर्ग करायची ठरवली तर मला वाटतं कोल्हापूर एक नवीन पायंडा पडेल, एक नवीन मानदंड प्रस्थापित करेल. या दृष्टीनं काही तुम्ही सुचवू शकाल का. नक्की, कारण 27 कोटीमध्ये मी आणखीन एक जरासा ऍड करतो. 27 कोटी कॅश आहे. बर, इन टर्म्स ऑफ काइंड, म्हणजे काही लोकांनी मूर्ती स्पॉन्सर केली, काहींनी मंडप स्पॉन्सर केलाय, काहींनी दागिने स्पॉन्सर केले. तर याची आकडेवारी आणि आता त्यांच्याकडे असलेली हे जर बघितली तर ती खूप मोठी आहे, म्हणजे डबल होईल एवढी आहे. आणि मला असं वाटतं की कुणाच्याही भावनेला किंवा भक्तीला, श्रद्धेला हात न लावता, त्याला तडा न लावता आपण चांगलं काही करू शकतो एवढंच आपण म्हणायचं. म्हणजे उत्सव साजरा व्हावा, त्याच्यामध्ये आनंद असावा, उत्साह असावा, पण त्याचबरोबर काही सामाजिक उपक्रम आपण राबवू शकतो का याचा विचार. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की या वर्षी पाऊस वेळाने आल्यामुळं आपण नदीवरच्या घाटाची स्वच्छता करायची संधी आपल्याला मिळाली आणि खूप चांगली एक ऐतिहासिक हेरिटेज साईट आपल्याला ओपन झाली. नदीच्या घाटावरची सगळी मंदिरं पण खुली झाली. त्यावेळेला लक्षात आलं की आपण यात काय काय टाकलंय.
आणि यावर्षी त्या भागातल्या लोकांचा खूप आग्रह हे आहे की आता विसर्जन कुंडाची अपेक्षा आहे. मी पहिलं अपील असं करेन की सगळ्या मंडळांनी ज्यांचे विशेषतः जे मोठ्या मूर्त्या घेऊन येत आहेत आणि विसर्जनाचा आग्रह करत आहेत त्यांनी विसर्जन कुंड या निधीमधून बांधावीत. कॉर्पोरेशनची ही जबाबदारी आहे हे आपल्याला मान्य असलं तरी आपण आपला काहीतरी वाटा म्हणून ही विसर्जन कुंड बांधावीत. दुसरं, या वर्षामध्ये आपण सीपीआरच्या हॉस्पिटल बद्दल खूप ऐकलं. सीपीआर मध्ये जो वर्ग येतो तो अतिशय गरीब सामान्य परिस्थितीतला आहे, ग्रामीण भागातून आलेला असतो. ज्या पेशंट बरोबर आलेले असतात त्यांच्याबरोबर पैसे असतात यापेक्षा ते औषधासाठी जास्त गरजेचे असतात. नाही, खरं तर सीपीआर मध्ये येणारे पेशंट इतके गोरगरीब असतात आणि एकतर आपल्या घरातील कोणतरी व्यक्ती आजारी आहे याचं टेन्शन आणि त्यात पुन्हा पैशाकडनं असलेली टेन्शन. अशा वेळेला त्या सीपीआर मधल्या रुग्णांसाठी काहीतरी करता येईल. मला एकच म्हणजे या निमित्तानं सगळ्या मंडळांना खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद करतात. हो, महाप्रसाद करायला विरोध नाहीये. मी असं म्हणेन की महाप्रसाद जो काही करणार आहे त्या सिस्टीम बद्दल सुद्धा एक म्हणजे मी गणराया अवॉर्डचा परीक्षक म्हणून ज्यावेळेला त्या शेवटच्या 3 दिवसात फिरतो त्यावेळेला असं लक्षात आलं की मांडव तो महाप्रसाद वाटण्यासाठी रस्ते बंद झालेले आहेत. नंबर 1. नंबर 2, ते तयार करण्यासाठी गॅस आणि या सगळ्या साधनांचा वापर होतो. अनेकदा खरकट टाकलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्याबरोबरचे द्रोण असतात, बाउल्स आणि तर हे सगळं अवॉइड करून ड्राय कोरडा प्रसाद देता येईल का? म्हणजे प्रसाद द्यायचा असेल तर कोरडा द्या. नंबर 1. दुसरी गोष्ट, हा सगळा प्रसाद त्याच दरम्यान वाटायचा आहे असं म्हणण्यापेक्षा मगाशी ज्या सीपीआर बद्दल बोलत होतो, जसं कोल्हापुरात आज चांगलं एक महालक्ष्मी अन्नछत्र राजू मेळकरी यांनी ते सहकारी त्यांचे सगळं छान चालवत आहेत, तसं सीपीआर मध्ये एक छोटं अन्नछत्र जर चालवता आलं आपल्याला तर मला असं वाटतं की खूप गोरगरिबांची वर्षभर सोय होईल. आणि हा गणरायाचा विघ्नहर्ता वर्षभर त्यांना तो प्रसाद हे होईल. आणि आपण दुसरं, खूप मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. अनेक चांगले खेळाडू कोल्हापुरात आहेत आणि खूप संधी आपण गमावलेल्या आहेत. मी असं म्हणेन की आपल्याकडे जी पोटेन्शियल आहे, म्हणजे जी आपली स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथला विकनेसेस मध्ये कन्वर्ट करण्याऐवजी असा जर एक कार्पस जर तयार झाला, एक निधी तयार झाला आणि अशा खरोखर हुतकरू विद्यार्थ्यांना, हुतकरू खेळाडूंना आणि गरजूंना जर याच्यातून काही स्कॉलरशिप्स देता आल्या, त्या एक्सक्लुझिव्हली मेरिटवरती असाव्यात. म्हणजे त्यांच्या स्पोर्ट्स मधलं मेरिट असेल, आयदर अकॅडमिक मेरिट असेल, पण त्या कुठेही त्याच्यामध्ये वशिलेबाजी, पूर्ण पारदर्शकता ठेवून जर अशा स्कॉलरशिप जर देता आल्या आणि त्या तुम्ही एकत्र येऊन द्या असं नाही, तुमच्या मंडळाच्या वतीनं दिल्या तरी चालतील. दुष्काळाच्या प्रश्नाबद्दल आपण फार हे आहोत, पण मध्य महाराष्ट्रामध्ये जो हे होता, अनेक गणेशोत्सव मंडळांनी काही धरणांनी बंधारे बांधायचा प्रयत्न सुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये केलेला आहे. हा जसा तिकडं झाला तसं आपल्याकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनाच्या अंगाने किंवा कायदा सुव्यवस्थेच्या, मी म्हणतो आपापल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही त्या मंडळांनी जरी लावले तरी खूप मोठी गोष्ट होऊ शकते. कारण असं हे 12 महिने वापरायची गोष्ट आहे. खरं म्हणजे हे केवळ गणेशोत्सव आणि आपल्या भागातल्या एका मंडळानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या शहराच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी एक पाऊल पुढे घेतलेलं आहे. हे नागरिकांकडून केवढं मोठं स्वागत होईल. तुम्ही ज्यावेळेला एका व्हिजिलन्स खाली आहे त्यावेळेला त्याचं खूप मोठा प्रेशर असतं. पण मग त्या अनुषंगाने विचारायचं आहे गोयल साहेब तुम्हाला की दरवर्षी चर्चा होते की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, पण प्रत्यक्षात अशी कार्यवाही होत नाही. नेमकं हे घोडं अडतं कुठं, काय प्रॉब्लेम येतो? सीसीटीव्ही मध्ये आपण यावेळी तर 1 कोटीचा ऑलरेडी दिलेला आहे एक प्रपोजल, पण ते गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार नाही. गणेशोत्सव पूर्वी नाही, आपण ते लॉंग टर्म प्रपोजल आहे 1 कोटीचा. पण गणेशोत्सवसाठी यावेळी आम्ही प्रयत्न करतो की भाड्याने घेऊन सीसीटीव्ही ऍटलीस्ट जे गणेश आपला प्रोसेशनचा जे रूट आहे ते रूटवरती ऍटलीस्ट जर आपण कॅमेरा लावलं तर एक डिटरन्स बसतात. कॅमेरा लोकांना माहित आहे की कॅमेराची वॉच आहे, म्हणजे एखादी पोलीस जरी नसलं, म्हणजे आताच कोणी मला बघत नाही, पण नंतर रेकॉर्डिंग बघून लोकांना कळणार की कोणी काय केलं. म्हणून तेवढा जे एक डिटरन्स कॅमेराचं म्हणजे सर्व्हेलन्सचा जे डिटरन्स इफेक्ट असतात, तर त्याच्यासाठी भाड्याने घेऊन यावेळी आम्ही प्रयत्न करतो की आपण सीसीटीव्ही कॅमेरा भाड्याने घेऊन त्या रूटवर लावायचा. आणि बाकी आता ते आपण मुद्दा काढलेला आहे म्हणून मी सांगतो की आमचं ते प्रपोजल ऑलरेडी एक गेलेलं आहे की ठिकठिकाणी आम्ही 25 चौक आयडेंटिफाय केलेले आहे, तिथे कॅमेरा लावायचा, मग एक वायरलेस नेटवर्क एस्टॅब्लिश करून एक कंट्रोल रूम आपले SP ऑफिसमध्ये एक कंट्रोल रूम तयार करायचा. तर तो पण एक आहे, पण त्याच्यामध्ये काय खूप टेक्निकल गोष्ट असतात, म्हणून आपल्याला हे टेक्निकल सँक्शन, हे सँक्शन, हे सगळं घ्यावं लागतं, मग त्याच्यामध्ये वेळ लागणार. पण गणपती या गणेशोत्सवामध्ये तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे लावायची तुमची योजना आहे. गेल्या 10 वर्षाचा जर अनुभव आपण विचारात घेतला तर पोलीस आणखीन गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये विसंवाद कुठं होतो याचा जर आपण विचार केला, कुठं नेमका संघर्ष होतो, तर त्यात पहिला मुद्दा असतो तो म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला पुढं चला हे सांगण्यावरून एकदम वाद होऊ शकतात. दुसरा मुद्दा असतो गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये
अनेक मंडळांचे जिवंत देखावे असतात किंवा तांत्रिक देखावे असले तरी त्याला संगीताची किंवा बॅकग्राऊंड म्युझिकची जोड असते. आणि बऱ्याचदा असं होतं की विशिष्ट भागामध्ये पोलीस जातात आणि रात्री 11 वाजताच तिथलं साऊंड सिस्टीम बंद करायला होतात. वास्तविक ती साऊंड सिस्टीम हळू आवाजामध्ये लावून ठेवली तर जे काही प्रेक्षक येतात त्यांनाही त्यांच्या देखाव्याचा आनंद मिळू शकतो. पण हा जो काही कम्युनिकेशन गॅप राहतो त्याच्यातून पोलीस आणखीन गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये थोडासा एक विसंवाद तयार होतो. या वर्षी हा विसंवाद दूर करण्यासाठी, सुसंवाद वाढवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? यावेळी जे आता मी सांगितलं की आपण वेगवेगळे मीटिंग्स घेतलेले आहेत, तर मीटिंगमध्ये आम्ही त्यांना अश्युअर केलेलं आहे की जे काही कारवाई असणार, म्हणजे एक तर इलिगल कारवाई तर आम्ही करणारच नाही, जे काही लीगल आहे ते कारवाई करणार, आणि जे काही कारवाई असणार ते सगळ्यांसाठी युनिफॉर्म असणार. म्हणजे 11 वाजता जर एखाद्या देखावाचा म्युझिक आम्ही बंद केलं तर सगळ्यांचं आम्ही बंद करणार. आणि जसं तुम्ही म्हणतात की जर कमी असेल व्हॉल्यूम किंवा मला तीच विनंती करायची आहे की गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक क्रिएटिव्हिटीला भर येतो आणि त्याच्यातून अनेक समाज प्रबोधनाचे पण देखावे असतात. त्यामुळे जर त्याला कुठे जर न्यूसेन्स नसेल, त्याचा उपद्रव होत नसेल तर ते देखावे चालू राहावेत याच्या दृष्टीनं सकारात्मक विचार पोलीस दलांनी पण केला पाहिजे. नाही, मी त्याच्यामध्ये एक नक्की असं म्हणेन की पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं की ती जी मंडळ आहे ती त्या भागातली आहेत आणि ती त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात. सगळ्यात महत्वाचं की त्या भागात दवाखाना जर असेल तर त्या दवाखाना असलेल्या भागामध्ये काय करायचं हा 100% म्हणजे लोकांना उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण देखाव्यांचं जर एकूण जेवढे गणपती बसवतात, मला माझ्या दृष्टीनं 75% लोक फक्त गणपती ठेवलेला असतो, 10% लोक त्याची सजावट आणि गणपती असतो, आणि किंवा धार्मिक विधी, सजावट आणि गणपती अशा फॉर्म मध्ये आहे. आणि अगदी निग्लिजिबल म्हणजे 10 ते 12% सुद्धा आता देखाव्यांचं प्रमाण नाहीये. ज्या मंडळांचे देखावे आहेत ते खरोखरीच चांगले आहेत आणि ते समाज प्रबोधनाचे आहेत, त्यात काही शंका नाही, माझ्या मनात तर बिलकुल शंका नाही. यांनी थोडंसं त्याचा आवाजाच्या मर्यादा ठेवून जर त्याचा नक्कीच म्हणजे आवाजाची मर्यादा पाहिली पाहिजे, पण ते 10 वाजता किंवा 11 वाजता बंदच करणार अशी थोडीशी अट्टहासाची भूमिका घेतली, तो प्रॉब्लेम निर्माण होतो. शेवटच्या 3 दिवसामध्ये हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे ती मर्यादा दरवर्षी वेगळी येते शेवटच्या 3 दिवसासाठी, आणि ती जेवढी असते तेवढी तर नक्कीच आपल्याला द्यायला पाहिजे. मी 2 गोष्टी ह्याच्यात म्हणजे मी जे ऑब्झर्व केलेलं आहे गेल्या काही वर्षात त्याच्यात, एक पहिली गोष्ट आपली स्क्रिप्ट जी आहे ती स्क्रिप्ट खूप लेंदी असू नये. म्हणजे मी उल्लेख बावड्याच्या परिसरामध्ये 40-40 मिनिटाचं म्हणजे एकांकिकेच्या एवढी लांबीची स्क्रिप्ट असते. कृपा करून मी असं म्हणेन की ती 20 मिनिटावरती जर केली तर नंबर ऑफ जास्त वेळेला ती फ्रिक्वेंटली होईल. एक तर ती 10 वाजता सुरू होतं, तर आपण एक ठरवूया की 7:30 वाजता किमान सुरू करावं. बरोबर. काय पाहुण्यासाठी थांबू नका, पाहुणा आल्यानंतर परत एकदा नारळ फोडा, पण पाहुणे अजून यायचे म्हणून ते उद्घाटन रात्री 11 वाजता होतं आणि मग 11 नंतर जर पण तुम्ही 1:30 वाजेपर्यंत थांबतो म्हणायला लागलात तर हे मात्र चुकीचं आहे. पहिली गोष्ट, तुमचा देखावा पाहुण्यासाठी नसून लोकांसाठी जर असेल तर तो 7:30ला सुरू करा, 7 वाजता सुरू करा. एक आहे, शेवटी एवढे लाखो रुपये आणि बेसिकली सजीव देखाव्याच्या बाबतीत तर ते रंगवून उभारणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे एक नव्हे तर एका दिवसामध्ये 20-20, 25-25 परफॉर्मन्स करायचं हे सोपं नसतं. आणि त्यामुळेच गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता समजून घेतली पोलिसांनी, आणि पोलिसांवरचा ताण, पोलिसांवरती असलेली जे काही जबाबदारी आहे ही जर लोकांनी समजून घेतली तर मला वाटतं यांना सुवर्णमध्य निघू शकेल. आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊया आपण, तो म्हणजे शाडूचे गणपती किंवा पर्यावरणपूरक गणपती. गेल्या 2-4 वर्षामध्ये सातत्यानं हा विषय पुढे येतोय आणि मला असं वाटतं की दरवर्षी शाडूच्या गणपतीच्या मूर्तींमध्ये वाढ होत चाललेली आहे. म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा रासायनिक रंग यांचा जो काही त्रास आहे, त्यांचा जो काही त्यांच्यामध्ये काही हानी होतीये ही लोकांना कळून चुकलेली आहे. यावर्षी चित्र काय आहे? यावर्षीचं चित्र फारसं मागच्या वर्षीपेक्षा वेगळं नाही आणि इथनं पुढे ते बदलेलं असं वाटत नाही. त्याचं कारण शाडूची उपलब्धता. शाडूची उपलब्धता कमी आहे. हा क्ले जो जंगलाच्या खालीच आहे, त्यामुळे आता तो इथनं पुढे आत्ता जेवढा उपलब्ध आहे आपल्याकडे तेवढाच मिळणार आहे. तर पहिली गोष्ट अशी की शाडूच्या मूर्त्या नदीत, तलावात विसर्जित न करता आर्टिफिशियल कुंडामध्ये विसर्जन करा, ती माती पुन्हा वापरली पाहिजे. मी माझ्या घरामध्ये गणपतीचं विसर्जन हे टब मध्ये करतो. मीही माझ्या घरामध्ये बादलीमध्येच करतो, घरातच करतो, त्याच्यामुळे आम्ही तिकडेपर्यंत येण्याचा प्रश्न येत नाही. दुसरे काही चांगले पर्याय आहेत. काही लोक धातूच्या मूर्तीची पूजा करतायत आणि ती पाण्यामध्ये येऊन बुडवून परत नेत आहेत, अगदी वाहत्या पाण्यात बुडवून येऊन नेत आहेत. आमची काही हरकत नाहीये. काही जण सुपारीचीच प्रतिष्ठापना करतायत, काही जण मूर्ती मोठी आणतायत पण पूजेची मूर्ती छोटी म्हणजे गणोबा किंवा त्या आकाराची एक मूर्ती विसर्जित करतायत. मी काही मंडळांचा उल्लेख करेन. विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी मधलं एक मंडळ आहे, त्यांची मूर्ती खूप छान होती. मीच त्यांना अशी रिक्वेस्ट केली, एवढी छान मूर्ती पाण्यात टाकणार आहे काय? तर म्हटलं ही एक्सचेंज करा ना, एकमेकाला द्या.
कारण तिकडच्या जवाहरनगर मधल्या लोकांनी बावळ्यातले गणपती बघितले नाहीत आणि बावळ्यातल्यांनी तिकडे बघितले नाहीत. ती मूर्ती इकडे आली तर पुढच्या वर्षी इकडे बघतील. त्यांनी यावर्षी सरळ परवा गणरायावरच्या कार्यक्रमातच सांगितलं की आमची मूर्ती याही वर्षीची आम्ही देणार आहोत, ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जावं. छत्रपती शिवराय तरुण मंडळ म्हणून उद्यमनगरमध्ये आहे, त्याच्यात हाय कमांडो म्हणून फ्रेंड सर्कल आहे बुधवारात. या लोकांनी आपले देखावेच दिलेले आहेत गणपतीसह. एक तर मूर्ती शिक्षकाच्या भूमिकेतली गणपती होता, तर ती गणपतीपुळ्याच्या म्युझियम मध्ये आहे. तर मला असं वाटतं की ही कन्सेप्ट खूप छान आहे, एक्सचेंज. आणि गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरामध्ये कागदाच्या लगद्यापासून होणारा गणेश त्याच्याकडे नवीन प्रकार आहे. यावर्षी चेतना मतिमंद मुलांची जी शाळा आहे त्यांनी 5 फुटाच्या मूर्त्या बनवल्या. त्यांची एकच मूर्ती आता मला वाटते आजच्या तारखेला एकच मूर्ती शिल्लक आहे, पण सगळ्या विकल्या गेलेल्या आहेत किंवा बुक झालेल्या आहेत. खूप कमी किमतीमध्ये त्यांनी दिल्यात. छोट्या मूर्ती त्यांनी 350 त्या मुलांनी केल्यात. मला असं वाटतं पुढच्या वर्षी हे प्रमाण आपण शाडूकडून याच्याकडे कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती या पूर्णपणे पर्यावरण पूरक आहेत. आणि त्यामुळे अनिरुद्ध उपासना ट्रस्ट असेल, चेतना मतिमंद मुलांची शाळा असेल, यांनी ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत त्याच्यातून त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्याला आता आपण सगळ्यांनी साथ देण्याची, सहकार्य देण्याची आवश्यकता आहे आणि ते देतील अशी मला खात्री आहे. शेवटचा टप्पा, शेवटचा मुद्दा. या गणेशोत्सवाच्या निमित्तानं सुरुवातीला म्हटल्या पद्धतीनं हजारो लाखो लोक रस्त्यावरती येत असतात. मग ते वेगवेगळे देखावे पाहण्यासाठी असेल, सजावट पाहण्यासाठी असेल किंवा विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी असेल. या संपूर्ण 10 ते 11 दिवसांच्या कालावधीमध्ये पोलीस दलावरती प्रचंड ताण असतो, जबाबदारी असते. याची पूर्ण जाणीव ठेवून तुम्ही या निमित्तानं कोल्हापूरच्या जनतेला काय सांगू इच्छिता की या गोष्टींची खबरदारी बाळगा, या गोष्टींचं भान बाळगा, काय सांगाल? याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. ज्यावेळी लोक रस्त्यावर येतात त्यावेळी एक मुद्दा आहे त्यांचे घरातलं प्रोटेक्शन, म्हणजे त्यांचे घरात जर काही किमती वस्तू असेल तर त्याचं प्रोटेक्शन. तर माझं असं मत आहे की छान लॉक वगैरे छान लावायचं, म्हणजे त्याची काळजी घ्यायचं की आपण बाहेर गेले तर कसं आपलं प्रोटेक्शन सगळंच पोलिसांनी करावं असं बरोबर. आमचे लोक असणारच, बाहेरून पण आमचा बंदोबस्त येणारच, पण लोकांना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. हा एक मुद्दा आहे. दुसरा एक मोठा मुद्दा असा आहे की ज्यावेळी लाखो लोक रस्त्यावर येतात त्यावेळी अनेक गैरप्रकार घडण्याची शक्यता असतात. एक तर लोकांना असं काळजी घ्यायला पाहिजे की स्वतःचा जे स्त्रियांना जे स्वतःचे जे दागिने आहे ते सांभाळून ठेवायचं, लहान मुलांना सांभाळून ठेवायचं. इतकं गर्दीमध्ये प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही, म्हणजे दागिने घालू नये असं आम्ही म्हणू शकत नाही, पण काळजी घ्यायचा, लहान मुलांची काळजी घ्यायचा. दुसरा, तुमच्या समोर जर काही गैरप्रकार घडत असेल तर त्याची माहिती एकतर फोन करून पोलीस कंट्रोल रूमला किंवा जर जवळपास एखादी पोलीस कॉन्स्टेबल किंवा व्हॉलंटियर दिसलं तर त्याला माहिती दिली पाहिजे. कारण की इतक्या गर्दीमध्ये आम्ही प्रत्येक पॉईंटवर आम्ही लक्ष ठेवू शकत नाही. काही गैरप्रकार सुरू आहे, काही असे लोक तुम्हाला दिसले जर तुम्हाला असं सस्पिशियस वाटते, काही असा वस्तू दिसलं जे सस्पिशियस वाटते, तर त्याची माहिती एकतर फोन करून किंवा प्रत्यक्ष जाऊन जवळचा जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असो त्यांना द्यायचं. तेवढंच फक्त मला म्हणायचं आहे. मला वाटतं मंगलमय अशी उपाधी किंवा अशी संकल्पना असलेला गणेशोत्सव आता ज्या 4 दिवसात सुरू होणार आहे त्या गणेशोत्सवामध्ये या सगळ्या सूचनांचा किंवा या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार केला तर यावर्षीचा गणेशोत्सव आणखीन एक पाऊल पुढे असेल. ऑलरेडी कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक आणि त्या पोलिसांना सहकार्य करण्याच्या दृष्टीनं डॉल्बी मुक्त गणेशोत्सव अशी भूमिका घेतलेली आहे. यावर्षी डॉल्बी मुक्तीच्या बरोबरीनं दारूमुक्त गणेशोत्सव हे जे पोलिसांनी आवाहन केलं आहे त्यालाही नक्की प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. कारण कोल्हापुरामध्ये जे जे चांगलं आहे ते नेहमीच पुढे आलेलं आहे, टिकलेलं आहे. आणि त्यामुळं यावर्षीच्या गणेशोत्सवाला अधिक आनंददायी, अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करूया एवढंच सांगतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये दोन्ही मान्यवर आले आणि आमच्याशी बातचीत केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.